अस्मिता अहो तू एकटीच जेवायला लागलीस? मला भूक लागली आता काय करू तुम्हाला चला चला म्हणून बसली मी आता जेवायला. आणि आम्हाला ग तुम्हाला चला म्हणलं होतं मी. मला बोलायचं ना पाणी आणलं. काय बाई जा बाळा जा जा पाणी आणून दे पळ 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 तायकून घे तांब्यामध्ये दे म्हणा मला पप्पाला पाणी द्यायचंय म्हणा जा बघा द्यायला लागली बाई नका रुसू आणूवर आता ताय पाणी दे ग आणू पशी सरक मागं. बघा आणलं आणून पाणी आहे का कशी काम करते का नाही आणू आता सकाळ आहे. आम्हाला जेवा तरी म्हणावं लागतंय ना तुम्हाला चला चला म्हणून मी जेवायला बसली. खरं हा मगापासून चला चला म्हणलं. आम्हाला आता ऐकू रात्री राहिलं रात्री लाईट होती तर किती भारी वाटत होतं आज लाईट नाही तर कसं वाटायला लागलंय सगळं अंधार अंधार पडाय नसतं चौकड एकच दिवस लाईट राहिली नाही. मग एक दिवस आपलं पाय तापायचे तर कोण माझ्या मांडीवर काय मग तसे लाथ आणत असतात का पप्पाला तुला कळत नाही तस करू नसतं येड्याने हुशार आहेस ना तू आणू कसा लाड घालते ते बघा हे का ते लाड काय लाड हाय त्यो त्या बघते कशी लपती आता काय बघ बघा बघ तुझ्या पप्पाला कशी करायला लागली मी कोणाचा काय आहे आता माहिती लहान आहे तिचाच लाड होणार ना. मी कोणाचा आहे आणू ताईचा का तुझा कोणाच्या आहेत ग पप्पा आता आहे हं? माझ्या इथं तुझ्या आहेत ना हो. तुझ्या आहेत होय मग तशी कमी अडवणी करलीस तू खाली बस ना मग इथं मला एक पाकवून देत आहे मग हे कोण अयो पा तिकडून तिकडून लयच आगाव आहे ना काय अंधार पडलाय लाईट नाही तर कसं तरी वाटायला लागले रात्री लाईट होती तर भारी वाटत होत घरी असल्यावरच वाटतंय लाईट असल्यावर अशी लाईट नसली की वाटतंय जंगलात आणून टाकल्यावरच आणू तुला ताईने चहा नाही दिला नाही कोणचा ग बरं बरं चल धर्म आहे हातात. ही बी जेवाय चला म्हणून म्हणून जेवण करून गेली ती बी आता उठून. धरून उठव मग. तर ही बी म्हणाली जेवाय चला तरी इथं तुमचं इथंच बसलेलं आहे हो का माय, चला माझ्या हातात धर धर बाळ उठतील चला 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 भांडी कशी वाटत पुढे तर तू काय जेवायला जेवायला काय आता शिळ पाकच खायचं आणि झोपायचं आता आज काय बोलायला शिव पाक उशीर झाला की हो यायला हे का ना बा बाळ वाढायला लागले गे मग ताट कुठे आहे बाबा दुरुडी कुठं आहे ग दुरटी महाग माळ्यावर आहे. माळ्यावर आहे काय हा बॅटरी द्या पप्पा इकडं. बॅटरी कशाला आता आम्हाला जीव दे ना बघू तर खरं इकडे 1 मिनिट. काय पाहिजे वाढायचं 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 तिकडं ताट कुठं घे ताट बस आता खाली एका जागेवर मी देते त्या बापाला. बरं दे हा दे दे तुला येत नाही का पळीनं हाण ना. पळीनं नाही पळी तिकडं थांब घाल. थांब थांब मग ताट उचलून अंदर टाक हा. चालन खाली बस बस लय मोठं वाढलं लय चल, मोठं घे ते ताट. ते ताट दे भाकर मोडून देते चटणीचा दे ना बाळा. ती चटणीचा डबा दे चटणीचा डबा दे मला मी देते भाकर मोडून तू चटणीचा डबा दे पीठ बी इथलं दळण लय चिकट आलं या नागू लयच दळण चिकट आणलं या सांगितलं नव्हतं तिकडे गावात लयच भारी दळण देत होते ना
तिथला म्हणून ते दळण चांगलं देत होता. आणू बस जेवायला. ते बस तू घेतोस नाही जेवायचं. भात खायचा ना तुला. बस इथं मग कसं आहे का कसं इकडे तिकडे मिरवून तू असते. बस खाली. ते काय इथं बस ना. हा स्वयंपाक कसं काय का उरलाय बाया. पोत्यावर हा. रोजच्या इतकंच बनवलंय तरी उरलाय स्वयंपाक म्हणून शिळ खावं लागायला लागले. मस्त केलं असतं ताज. आता तुझी प्लेट ना बाळा ह्याच्यात देऊ का तुला. देऊ? तसं करू नसतं. मला आहे का नाही भात. ठेवलाय का? काय हे तुला उलसं. खाऊन. जेवाय वाढला पाणी कोण द्यायचं. मी देते. मी देते हातात तो देतो ना पप्पाला. हा तू तुझ्याच हाताने दे पण मी देते ना ओतून घागरीतलं. तुला घागरीतलं थोडीच होता येते. लईच बापाला भाकर वाढायली आहे. अनुष्का खारीच फोड द्यायची का. मला नका बाळा दे. लिंबाचं लोणचं आहे. नका पप्पा नाही खात. तुझे पप्पा नाही खात. मीच खाते मलाच आवडतंय. कांदा दे कापून. कांदा जा कुठं असं. चाकू कुठं बाळा हाय गवसा. हात कापा हाताला कापून येडोळा. तुला नसते कापता येत बाळ. तू मोठी झालीस कापा येत असते तुला. तू बारकुशी कशी मी तुला कापून तुझ्या हातात देते तू देत पप्पाला. लयच तुला पप्पाची काळजी आहे ग. भाकरी बी करायले की पप्पा मी तुमच्यासाठी करायले. हा भाकर आम्हाला दे म्हणलं तर देत नाही आम्हाला. हो ना मग तेच ना. आम्हाला दे म्हणल्यावर आम्हाला देत नाही. पप्पाचीच माया करतीस. आमची बी करतीस आणि तसं काम करलीस मग ते वरी. आमची तशी माया करतीस का. कशी मग तशी करतीस होय. तिकडे घे माय का. खायचं नाही ठेवायचं. थांब. सकाळी धुई म्हणले कपडे तर आता दूध बसली या. उरक झालं का. अंधाराचं उगं खायचं पिचं पडायचं ते कपडेच दूध बसली या. मला भांडे घासायचे तर अजून भांडे राहिलेत घासायचे. जास्त होते ना तिकडे सकाळी का आवडणार होतं म्हणून म्हणलं घेऊन टाकावं. सकाळी उरकले नसते होय. मी गार हवा बी सुटली गैलय गार लागायला लागले या. निघले का. अंधाराचं बघायला लागले नाही निघलं ते. दोन्ही कोण बी घासावं लागतंय ते. लय गार लागायला लागले काय उरक पडदेशी ना. अंधाराचं आता खायचं पियचं पडायचं ते उशीर आधीच ट्रॅक्टर भरायला झाला या. कपडेच दूध बसली म्हणली सकाळच्याला उरकत नाही. सकाळी लवकर उठलं तर उरकत नाही पटकन. आता आले मी बघ. तिकडं कुठं अंधारात पाणी तिकडं जायला लागली बाई बॅलर कडे. उरक म्हणलं पडदेशी ना तर भांडे दूध बसली. भांडे म्हणलं भांडे घासायचे तर नुसते भांडे घासून रोपायचं दिलं सोडून बसली धुनच धुत. सकाळी धुया येत नसल्यावर अंधाराचं ट्रॅक्टर भराय उशीर झालता म्हणून म्हणलं तिला उरक पडदेशी खाऊन पिऊन नसतं भांडे घासून झोपत तर म्हणले नाही.
आणू आणू तिकडं कुठं गेलं तर तिकडे काय नाही असं. काय ग हं? काय करायला तिकडं अंधारात घेतले का लोक खाऊन पिऊन झोपले लोक खाऊन पिऊन आपण कपडे झाले गार लागले आधी सोटे घातलं ना त्याने आणत नुसतं गार जिरावा यायला लागला म्हणून ते गार वाजते ग चल झालं